हे कुठल्या तरी वेगळ्या आभासात वेगळ्या विश्वात राहत आहेत आणि स्वतःचं कौतुक करण्यामध्ये हे सगळे गुंतलेले आहेत. पवारांनी माझ्या गाडीवरती दगड टाकायला लावला, पण मी म्हणतोय तो माझ्या गाडीवरती नाही, पवारांनी स्वतःच्या डोक्यात दगड मारून घेतलेला आहे. उद्धव ठाकरे आता काय म्हणजे ह्यांचं फक्त सगळं पुतना मावशीचं प्रेम ओबीसीच्या बाबतीमध्ये आहे. उठसूट हे केंद्राकडे ढकलतायत. सहकार संस्थांच्या नावाखाली पै पावणे मोठे केले, ते सहकार कारखाने विकून परत ते तुमच्या नावावर करून घेतले. सोहळावरती भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार. नमस्कार, मी निमेश वहाळकर. साप्ताहिक विवेक तर्फे आपणा सर्वांचं स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक झणझणीत आणि तिखटजाळ अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, ते सांगलीतले आहेत, पण त्यांचा जलवा सध्या सगळ्या महाराष्ट्रात सुरू आहे. गेल्या 1.5-2 वर्षामध्ये मीडियातून, सोशल मीडियातनं हे नाव चर्चेत आलं नाही असा दिवस क्वचितच उगवलेला असेल. त्यांचे कार्यकर्ते त्यांचं नाव घेताना एक घोषणा किंवा एक टॅगलाईन वापरतात, एकच छंद गोपीचंद. आता याच्यावरनं हे नाव कोण आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेलच. आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर. पडळकर सर, स्वागत साप्ताहिक विवेक तर्फे. प्रश्न तर बरेच आहेत. सुरुवात करताना आज राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती आहे. गेली 1.5 वर्ष कोरोनाचं संकट राज्यावरती आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीत आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री 7-8 तास गाडी चालवत जातात आणि आपल्या मीडियातनं त्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियातनं त्यांचं कौतुक करतात. सगळ्या परिस्थितीबद्दल तुम्ही काय सांगाल? मुळामध्ये मुख्यमंत्रीपद हे महाराष्ट्रातील जनतेचं पालक म्हणून त्याची जबाबदारी आहे. मी काल पण हा विषय आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला की मुख्यमंत्री पदाकडं ह्या लोकांचं पालकत्व आहे. ते पालक आहेत, त्यांना चालक म्हणून नेमलेलं नाही. तुम्हाला राज्याचं चालक म्हणून नेमलंय. गाडी चालवायचं तुमचं काम नाही. आणि मागच्या आषाढीला पण तुम्ही हीच बातमी केली की मुख्यमंत्री गाडी स्वतः चालत पंढरपूरला आले, किंवा कालही ते आषाढीसाठी स्वतः गाडी चालवत गेले. तुम्ही राज्य चालवायला पाहिजे व्यवस्थित. राज्य तुम्ही व्यवस्थित चालवाल ही ज्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये विश्वासघातानं सरकार आलं, अनैसर्गिकपणे सरकार जेव्हा सत्तेमध्ये आलं, तेव्हा लोकांना एक आनंद झाला होता. तो आनंद काय होता की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होतोय आणि या राज्यामध्ये काहीतरी वेगळं घडल, काहीतरी या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या, दीनदुबळ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, 12 बलुतेदारांच्या, 18 पगड जातीतल्या, जे उपेक्षित, वंचित, पीडित, प्रतारित, अपमानित घटकातून येतात, अशा लोकांना काहीतरी त्याचा फायदा होईल असा आनंद लोकांना झाला होता. पण तो आनंद फार काळ टिकला नाही. सरकार आल्यानंतर इतक्या अडचणी या महाराष्ट्रात तयार केल्या, नैसर्गिक पण आल्या आणि ह्यांनी निर्माण केल्या. म्हणजे खरं तर हे पांढऱ्या पायाचं सरकार आहे. ज्या दिवसापासून आले त्या दिवसापासून कोरोनाचा आहे. 2-3 महिन्यातच कोरोनाची परिस्थिती निर्माण झाली. चक्रीवादळ आलं, अतिवृष्टी झाली, महापूर आला, नंतर परत कोकणामध्ये व्यक्तिवादळ आलं, आत्ता परत आज आणि प्रचंड कालपासून पाऊस पडतोय. मदत द्यायचं तर यांचं काम नाही आहे, हे देऊ शकत नाहीत. कोरोनाच्या काळामध्ये या राज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला. अनेक कुटुंबातले आई वडील गेले, मुलं गेली, काय काय कुटुंबातली 4-4, 5-5 मुख्य माणसं गेलेली आहेत. अनेक पोरं आता अनाथ झालेले आहेत. अनेक महिलांचं कपाळ पांढरं झालं, त्यांचं कुंकू पुसलं गेलं. परंतु ह्या सरकारला त्यांना मदत देण्याची त्यांची धारणा झाली नाही, भावना झाली नाही. केंद्र सरकारनं जी मदत केली ती मदत सोडून ह्यांना वेगळी काय छाप पाडता आली नाही. मुळामध्ये महाराष्ट्र हे देशातलं एक प्रगतशील राज्य आहे. लोकसंख्येनं चांगलं मोठं आहे, आपलं क्षेत्रफळ मोठं आहे आणि मला वाटतं गेल्या वर्षीचं आर्थिक बजेट हे आपल्या सरकारचं जवळजवळ 4,32,000 कोटीच्या आसपास, इकडे तिकडे आकडा असू शकतो, पण इतकं मोठं बजेट असणारं आपलं राज्य आहे. परंतु या राज्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून आता एकही माणूस असं सांगू शकत नाही. अख्ख्या राज्यामध्ये जरी तुम्ही आवाज दिला, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भ, खानदेश आणि मुंबई, की या सरकारनं तुम्हाला वैयक्तिक कोणाला गोरगरीब लोकांना मदत केली का, तर तुम्हाला एक माणूस शोधून सापडणार नाही. आणि ह्याच्या विरुद्ध आपल्या बाजूला कर्नाटक राज्य आहे. कर्नाटक राज्य आपल्यापेक्षा लोकसंख्येनं कमी आहे, क्षेत्रफळानं कमी आहे, आपल्यापेक्षा त्यांचं आर्थिक बजेट कमी आहे. असं असताना सुद्धा केंद्र सरकारची मदत सोडून राज्य सरकारनं स्वतःचं 9,500 कोटीचं पॅकेज
पहिल्या कोरोनाच्या लाटेमध्ये जाहीर केलं. कुणासाठी केलं? की जे छोटे छोटे घटक आहेत की ज्यांच्याकडं स्वतःचा कोणताही इन्कम ऑफ सोर्स नाही, ना जमीन आहे, ना घर आहे, ना कुठला जनावर आहेत, गायी आहेत, म्हैसी आहेत, शेळ्या आहेत, मेंढ्या आहेत किंवा दुसरा कुठला सोर्स, असं काही नाही त्यांच्याकडं. रोज काम केलं तरच त्यांची चूल पेटू शकते, रोज काम केलं, घाम गाळला तरच त्यांचं संध्याकाळी पोट भरू शकतं. अशा लोकांच्यासाठी त्यांनी निर्णय घेतला आणि त्या लोकांना मदत दिली. पहिल्या लॉकडाऊनमध्ये पण ह्यांना ते जमलं नाही. आता दुसरं लॉकडाऊन केलं, त्यामध्ये त्यांना काही जमलं नाही. म्हणजे ह्यांना कुठलंही काय, ह्यांच्या लोकांशी कुठल्या भावना नाहीत. ह्यांना जे करायचं आहे ते आपल्या स्वतःसाठी, आपल्या पोराबाळांसाठी, मुलगा असेल, मुलगी असेल, नातू असेल, पंतू असेल, इथून पुढे गेलं तर मग आपला येवाय असतील, जावाय असतील, साडू असतील, अन्य कोण जवळची नात्यातली माणसं असतील, याच्या पलीकडे ह्यांना काही घेणं देणं नाही आहे. आणि ह्या लोकांना यातून पैसे कमवणं, ह्यांना काही सरकारचं रोज कोणतरी स्टेटमेंट करतं की बाबा आम्ही मजबूत आहोत. ह्यांच्या खाजगी ते चर्चा करतात की सरकार कधी पडेल सांगता येत नाही, पण आपलं आपलं घरं भरून घ्या. ह्यात हे व्यस्त आहेत. ह्यांना लोकांचं आजही काही पडलं नाही. कोकणातली परिस्थिती 2 वेळा वादळ आलं, गावाच्या गावं उद्ध्वस्त झाली, त्यांना अजून मदत दिली नाही आणि आता परत त्यांच्यावरती संकट आलंय. म्हणजे आज या लोकांना त्वरित मदतीची गरज आहे, तरी सुद्धा ह्यांना काही त्याचं देणं घेणं नाही. हे कुठल्या तरी वेगळ्या आभासात, वेगळ्या विश्वात राहत आहेत आणि स्वतःचं कौतुक करण्यामध्ये हे सगळे गुंतलेले आहेत. दुसरा याच्यातला एक महत्त्वाचा विषय म्हणजे ओबीसी समाज. ओबीसी समाजाशी संबंधित वेगवेगळे मुद्दे आणि त्याच्यात विशेषतः आरक्षण अशा मुद्द्यांवरती तुम्ही आणि तुमच्या पक्षातर्फे आक्रमक भूमिका घेतली जाते. गोंगडी बैठकीसारख्या एका वेगळ्या प्रकारच्या माध्यमातून तुम्ही लोकांशी संवाद साधताय, ज्याची स्वतः देवेंद्र फडणवीसांनी दखल घेतली, प्रशंसा केली. तर आता ह्या सगळ्या विषयात ओबीसी आरक्षण आणि ओबीसी समाजाचे अन्य प्रश्न, याच्यात तुम्ही कशा प्रकारे पुढे जाणार? हे बघा, विषय हा समजून घेतला पाहिजे की या राज्यकर्त्यांना ओबीसीच्या आरक्षणाचं राजकारण करायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे की ओबीसीच्या बाजूनं भारतीय जनता पार्टी ठामपणे उभा आहे. ओबीसीचं जे राजकीय आरक्षण आहे हा ओबीसीचा हक्क आहे, अधिकार आहे, ते संविधानातून दिलेलं आरक्षण आहे. असं असताना सुद्धा जी लोक आज या सगळ्या प्रक्रियेचा संभ्रम तयार करतायत, यामध्ये काँग्रेसची लोक, राष्ट्रवादीची लोक पुढाकार घेत आहेत. समजून घेतलं पाहिजे की ही याचिका दाखल कुणी केली? ही याचिका दाखल केली एका काँग्रेसच्या आमदाराच्या मुलानं. ही याचिका दुसरी कोणी दाखल केली? एक काँग्रेसचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष. या दोघांनी याचिका केली सुप्रीम कोर्टामध्ये की 50% वर आरक्षण नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम आणि अकोला या 5 जिल्ह्यामध्ये जात आहे. याचिका करणार तुम्हीच. सुप्रीम कोर्टानं डिसेंबरच्या 2019च्या वर्षामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये राज्य सरकारला सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रातल्या ओबीसीचा इम्पेरिकल डाटा सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसीच्या बाजूने जस्टिफाय करा. आता इम्पेरिकल डाटाच्या बाबतीमध्ये हे गोंधळ निर्माण करतायत. सुप्रीम कोर्टानं मागितला इम्पेरिकल डाटा आणि हे केंद्राकडे बोर्ड दाखवतात की सेन्सस डाटा तुम्ही द्या. केंद्राकडे सेन्सस डाटा आहे आणि जो इम्पेरिकल डाटा आहे त्यामध्ये 8 कोटी चुका होत्या आणि त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 65 लाख चुका आहेत. जेव्हा देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारनं महाराष्ट्रातील गरीब मराठ्यांना एससीबीसीचं आरक्षण दिलं, तेव्हा राज्य मागास आयोगाच्या माध्यमातून एजन्सीकडे काम देऊन महाराष्ट्रातील गरीब मराठ्यांचा सर्वे केला, सॅम्पल सर्वे केला आणि त्यांचा 4 महिन्याच्या आतमध्ये इम्पेरिकल डाटा गोळा केला होता आणि तोच इम्पेरिकल डाटा कोर्टामध्ये दिला आणि कोर्टानं तो मान्य केला. म्हणजे समजून घ्यायला पाहिजे. ह्यांनी हे गोंधळ घालतायत की केंद्रानं डाटा दिला पाहिजे, केंद्रानं डाटा दिला पाहिजे. उठसूट हे केंद्राकडे ढकलतायत. म्हणून भारतीय जनता पार्टी ह्या विषयामध्ये पूर्णपणे ओबीसीच्या बाजूने ठाम आहे आणि म्हणून आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी डिक्लेअर केलं की ज्या निवडणुका होतील त्यामध्ये पूर्ण उमेदवार, सगळे 100% उमेदवार हे ओबीसीचे उभा राहतील. आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसची भूमिका अशी घेतली की जोपर्यंत ओबीसीचं आरक्षण पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत आम्ही निवडणुका घेणार नाही, अशी घोषणा तुम्ही केली, छापली. काही आज टीव्हीवरती दिसली, उद्या पेपर आली, तोपर्यंत राज्य निवडणूक आयोगानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर केल्या. म्हणजे ह्यांचं फक्त सगळं पुतना मावशीचं प्रेम ओबीसीच्या बाबतीमध्ये आहे. आणि म्हणून आम्ही एक संकल्पना राबवली की ओबीसी म्हणजे कोण आहे? आतापर्यंत ओबीसीचं राजकारण होतंय. ओबीसी म्हणजे 1, 2, 3, 4, 5 समूह नाहीत. ओबीसी मध्ये मंडल आयोगानं या राज्यामध्ये 350 जाती आहेत असं त्यांनी अधोरेखित केलंय. पैकी 346 जाती आता अस्तित्वात आहेत. आणि मग माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी विचार केला की या महाराष्ट्रामध्ये इतका बहुसंख्य ओबीसी असताना राज्य सरकार ओबीसीच्या बाबतीमध्ये गंभीर नाही. कारण 15 महिन्यामध्ये 8 तारखा सुप्रीम कोर्टामध्ये झाल्या आणि या 8 तारखामध्ये पुढची तारीख द्या याच्या पलीकडं
राज्य सरकारच्या वतीनं जे वकील दिले त्यांनी तिथं भूमिका मांडली नाही आणि त्याच्यापेक्षा वाईट जे वकील त्यांनी नेमले त्यांची फी सुद्धा दिली नव्हती. मागच्या 15-20 दिवसापूर्वी माहिती अधिकारात जी माहिती आली त्यामध्ये ओबीसीच्या वकिलांची फी दिली नाही. राज्य सरकार जर इतक्या बहुसंख्य असणाऱ्या 60-70% ज्यांची लोकसंख्या आहे, ज्यांच्या 346 जाती आहेत, या सगळ्या इतक्या मोठ्या विषयामध्ये का गंभीर नाही? आणि म्हणून मी विचार केला की माळी समाज, धनगर समाज, तेली समाज, वंजारी समाज हा ओबीसीतला एक मोठा घटक आहे, मोठा भाऊ आहे, ज्यांची संख्या 1.5 कोटी, 2 कोटी, 1 कोटी अशी आहे. पण याच्यापेक्षा जे बाकीचे समाज आहेत त्यांची संख्या कोणाची 10,000 आहे, 20,000 आहे, 1 लाख आहे, 5 लाख आहे, 10 लाख आहे, 20-50 लाख आहे, अशी संख्या आहे. आणि म्हणून मी विचार केला की जर या राज्यामध्ये 1.5-2 कोटी धनगर समाज असताना सुद्धा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना प्रतिनिधित्व मिळत नाही. आमचा विधानसभेमध्ये एक आमदार आहे आणि विधान परिषदेमध्ये जानकर साहेबांनी आम्ही दोघं आहोत. म्हणजे इतकी लोकसंख्या असताना सुद्धा लोकप्रतिनिधित्व नाही. जर मग छोटे छोटे घटक असतील तर त्यांचे लोकप्रतिनिधी त्यांनी कधी मंत्रालय बघितलं नाही, त्यांनी कधी विधान भवन बघितलं नाही, मंत्रालयाला मजले किती आहेत त्यांना माहित नाहीत, मुख्यमंत्री कुठं बसतायत, विधानसभेमध्ये खालचं सभागृह, वरचा सभागृह, वरिष्ठ सभागृह कुणाला माहित नाही. आणि मग माझं काम आहे, माझी जबाबदारी आहे की मी ज्या अपमानित घटकातून येतो, ज्यांना सन्मान मिळाला नाही, तर माझं कर्तव्य आहे की त्या सगळ्या लोकांना जाऊन भेटायचं. 346 जातीतल्या लोकांच्या पर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि म्हणून छोट्या छोट्या गोंगडी बैठका आम्ही घेतोय. आतापर्यंत जवळजवळ 50 समाजाच्या बैठका पूर्ण झालेल्या आहेत आणि जवळजवळ 200 बैठका झाल्या. आणि त्यामुळे हा माझा दौरा राज्यभर चालू आहे आणि आता नियोजन माझं आहे की पूर्ण आता मी परत मराठवाड्यामध्ये जातोय, नांदेड जिल्हा आणि परभणी जिल्ह्यामध्ये आता बैठकाचं नियोजन चालू आहे. नंतर आम्ही खानदेशात जातोय. आमचा मानस असा आहे की जी सगळी लोक आहेत की त्या लोकांच्या पर्यंत पोहोचणं, त्यांच्या वाडीवरती, त्यांच्या वस्तीवरती, त्यांच्या पालावरती, त्यांच्या गल्लीमध्ये, त्यांच्या गावामध्ये, खेड्यापाड्यामध्ये सगळीकडे जाऊन पोहोचायचं, त्यांना भेटायचं, त्यांना आधार द्यायचा आणि त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे. आणि जे प्रश्न कधी विधिमंडळामध्ये चर्चेला आले नाहीत अशा सगळ्या प्रश्नावरती चर्चा घडवून आणायची आणि राज्य सरकारला त्यांना न्याय द्यायला लावायचं, असं आमचं नियोजन आहे. आणि त्यामुळं घोंगडी बैठका इतक्या खूप चांगल्या चाललेत, जोरात चाललेत आणि त्यामुळे सगळे प्रस्थापित हादरलेले आहेत. तुम्ही बघितलं की माझ्या गाडीवरती दगड टाकला आणि दगड टाकल्याच्या नंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते बोलायला आले, गोपीचंद पडळकरने हा स्टंट केलाय. आणि मग म्हटलं ठीक आहे, पोलीस तुमचा तपास करतील. आणि 1-2 तासामध्ये त्या ज्यांनी दगड टाकला त्याच्या छातीवरती शरद पवारांचा फोटो गोंदन केलेला होता, त्यांचे राष्ट्रवादीतल्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांच्या बरोबरचे फोटो होते. राष्ट्रवादी IT सेलची जी प्रमुख अकाउंट आहेत त्या अकाउंटवरून माझ्या गाडीचा फोटो टाकण्यात आला आणि ओळखा पाहू ही गाडी कुणाची आहे, आज या गाडीच्या काचेवरती दगड टाकलाय, उद्या डोक्यात दगड टाकेल, अशा पद्धतीचे त्यांनी स्टेटमेंट केली आणि त्याचं पाठराखण केलं. मला सांगायचं भाग आहे की घोंगडी बैठकीच्या माध्यमातून आम्ही अशा लोकांच्याकडे पोचायला लागलोय की ज्या लोकांना प्रस्थापित व्यवस्थेनं आजपर्यंत नुसतं मतासाठी वापरून घेतलं, ना त्यांना रेशन कार्ड दिलं, ना त्यांना घर दिलं, ना त्यांना जागा दिली, ना त्यांना जातीचा दाखला मिळू दिला. अशा सगळ्या लोकांना जागा आम्ही करायला लागल्यामुळं आता ह्या सगळ्या लोकांच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहेत. आणि म्हणून ते हे कुठं तर थांबलं पाहिजे, मनात भीती बसली पाहिजे, अशा धारणेतून ते वागायला लागलेत. परंतु हे काम आता थांबणार नाही. घोंगडी बैठका या प्रस्थापितांना विस्थापित केल्याशिवाय त्या घोंगडी बैठका बंद होणार नाहीत. पवारांनी माझ्या गाडीवरती दगड टाकायला लावला, पण मी म्हणतोय तो माझ्या गाडीवरती नाही, पवारांनी स्वतःच्या डोक्यात दगड मारून घेतलेला आहे. तो येत्या काळामध्ये या महाराष्ट्रातली बहुसंख्य बहुजन लोक त्यांच्या कृतीतून सिद्ध करून दाखवतील. आता हे दगडफेकीची घटना तशी अलीकडची आहे. गेली अनेक वर्ष तुमच्या टार्गेटवरती सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, अजित पवार आदी सगळे नेते मंडळी असतात. तर ही काका पुतण्याची बदनामी करण्याचं एक प्रकारे काम भाजपने तुमच्याकडे सोपवलं आहे. नाही, विषय कसा असतो, त्यांचं नावच नाही, त्यांना बदनाम आपण काय करू शकतो. बरं, भारतीय जनता पार्टीची भूमिका कोणाला बदनाम करायची नसते. भारतीय जनता पार्टीची भूमिका ही राहते की जे वास्तववादी आहेत त्या विषयावरती आपण बोलत राहायचं, काम करत राहायचं. त्याला राजकारणाचं स्वरूप भारतीय जनता पार्टीचे नेते कधी देत नाही किंवा भारतीय जनता पार्टीची ती विचारसरणी नाही. 1-2 जरी खासदार होते तेव्हाही भारतीय जनता पार्टीचा तोच अजेंडा होता. काश्मीरमधून 370 कलम हटवायचं कोणच नव्हतं तेव्हाही तो अजेंडा होता. आणि आज 300च्या वर खासदार गेल्यानंतर त्याच्यावरती काम चालू झालं. राम मंदिर बांधायची भूमिका जेव्हा सत्ता नव्हती तेव्हाची होती, आज सत्ता आल्यानंतर त्या भूमिकेवरती ठाम आहेत. त्यामुळं असं कुठलंच आमचा हेतू नाही की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचं माझं बोलणंच होत नाही या विषयामध्ये. मला जे वाटतं ते मी बोलत राहतो.
ह्याच्यावरती भूमिका मांडत राहतो. उलट मला कधी कधी नेते मला सांगतात, अरे जरा हळू घ्या, जास्त बोलू नका. पण तो माझा स्वभाव नाही. मी त्या गोष्टीवरती बोलत राहतो. आणि पवारांच्यावरती बोलण्याचा एक आमचा काय वेगळा हेतू नाही आहे. कारण गेल्या अनेक दशकांपासून, म्हणजे मला वाटतं 4-5 दशकं तर झाली की ते महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आहेत. 4 वेळा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. केंद्रामध्ये ते अनेक वर्ष केंद्रीय पदावरती होते. त्यांच्यानंतर त्यांचे जे कोण समर्थक असतील त्या लोकांनी या महाराष्ट्रामध्ये 20-20 वर्ष सत्ता भोगलेली आहे. मग तुम्ही सत्तेतच तुम्ही आहात. तुम्ही आमच्या मताचा वापर करून गोरगरिबांना न्याय देण्याऐवजी पै पाहुण्यांना विकसित केलं. सहकार संस्थांच्या नावाखाली पै पाहुणे मोठे केले. ते सहकार कारखाने विकून परत ते तुमच्या नावावर करून घेतले. या सगळ्या गोष्टीला कारणीभूत हे प्रस्थापितांचे संस्थापक अध्यक्ष आहेत. हे घराणं महाराष्ट्रातले जे प्रस्थापित गोरगरिबांच्यावरती अन्याय करतायत त्यांचे फाउंडर हे आहेत. आणि मग तुम्ही जर या सगळ्या विषयाचे मुख्य असाल तर आम्ही बोलायचं कोणावर? जर समजा महाविकास आघाडी सरकारचं निर्माते तुम्ही आहात, असे सगळीकडे बातम्या आल्या, हे चाणक्य आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत. जर तुम्ही महाविकास आघाडीचे निर्माते असाल तर त्याचं अपयश असेल तर त्याचं तुम्ही वाटेकरी का असू शकत नाही? मग आम्ही बोललो तर आम्ही काय शिवे देतोय? आम्ही काय वाईट बोलतोय? आम्ही अरेतुरे बोलतोय? आम्ही काही बोलत नाही. आम्ही जी भूमिका मांडतोय, जे मुद्दे मांडतोय त्याच्यावरती त्यांनी उत्तर द्यावं ही आमची धारणा आहे, ही भावना आहे आणि पुढेही ती चालू राहील. शरद पवारांच्याच प्रयत्नातनं हे जे काही महाविकास आघाडी सरकार आता राज्यात सत्तेत आहे, या 3 पक्षातले आपापसातले मतभेद गेली 1.5 वर्ष सातत्याने समोर येत आहेत. आणि प्रत्येक पक्ष कुठेतरी आपापला एक प्लॅन बी तयार करतोय. म्हणजे त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींची काही दिवसांपूर्वी भेट घेतली, त्यात अलीकडे आता शरद पवारांनी भेट घेतली. तर हे सगळं काय चालू आहे आणि याच्याकडे तुम्ही कसं बघता? हे बघा, कुठलाही माणूस बिनबुडाच्या विचारसरणीनं एकत्र राहू शकत नाही. एखादा स्वार्थ म्हणून आपण काही काळ एकत्र येऊ शकतो, पण जेव्हा त्याला विचारसरणी नसते, त्याला विचाराचा पाया नसतो, तेव्हा कुठला माणूस एकत्र राहू शकत नाही. आणि त्यांच्यामध्ये हे सरकार स्थापन होतानाच यांच्यात गडबड होती. आणि त्यामुळं ते नरेंद्र मोदी साहेब तर देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांना ते भेटले असतील तर त्यावरती मला जास्त बोलायचं नाही. पण काही लोकांच्या अडचणी असू शकतात. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही दरोडेखोरांची पार्टी आहे आणि अनेक दरोडेखोर आता जाळ्यात यायला लागलेले आहेत. या राज्याचा गृहमंत्रीच ज्या गृहमंत्र्यांना मागच्या अधिवेशनामध्ये Z+ सुरक्षा होती, त्यांना कोणी दगाफटका करू नये, त्यांची काळजी घ्यावी सरकारच्या वतीनं, ते एक संविधानिक पद आहे. गृहमंत्र्याला राखायला पोलीस होते, आज त्याच गृहमंत्र्याला पोलीस हुडकायला लागलेत. आज ते कुठं आहेत, काय आहेत, कशासाठी? तर तुम्ही पैसे खाल्ले. मुळामध्ये आज ही सगळी जी घटना महाराष्ट्रामध्ये घडते, तुम्ही मर्डर करणं, मनसुख हिरेंचा मर्डर करणं, नंतर अंबानीच्या घराच्या तिथं जिलेटिन कांड्यात ठेवणं, त्या अधिकाऱ्यांना ठेवणं, हे काही साधी सोपी गोष्ट नाही. तेव्हा हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलत होते. गृहमंत्र्यांनी जेव्हा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी खालच्या सभागृहामध्ये, आमचे सगळे आमदार आणि विरोधी पक्ष नेते आम्ही वरच्या सभागृहामध्ये ही जेव्हा भूमिका मांडली, तेव्हा हे त्यांना प्रोटेक्ट करत होते की ज्यांनी मर्डर केला, ज्यांनी ह्या सगळ्या कांड्या नेऊन ठेवल्या. आणि नंतर जो विषय पुढे आला की 100 कोटीच्या खंडणीचा, हे कोणी भारतीय जनता पार्टीची लोक बोलली नाहीत. त्याच खात्यामध्ये काम करणारे अधिकारी बोलले. त्यांनी लिखाण करून दिलं की आम्हाला 100 कोटी रुपयाची मागणी होती. आता ह्यात राजकारण कुठं आलं? जेव्हा तुमचाच सरकारचा माणूस लेटर लिहितो की 100 कोटी रुपयाची मागणी ह्यांची आहे आणि ह्या जाळ्यात सगळे जर अडकत असतील आणि त्याचे धागेदोरे जर कुठं जाणार असतील तर मोदी साहेबांच्याकडं जाण्याशिवाय दुसरा काय पर्याय असू शकत नाही, असं हे माझं मत आहे. उद्या तुम्ही म्हणा का हे भारतीय जनता पार्टीचं मत आहे. जर माझ्या स्टेटमेंटमुळं जर सगळं महाराष्ट्रामध्ये शांतता असेल तर ते भारतीय जनता पार्टीचं स्टेटमेंट समजावं. माझ्या स्टेटमेंटमुळं जर काय वादन झाला तर ते माझं वैयक्तिक मत आहे असं समजावं. बरं, पण ह्या तिघांच्या अंतर्गत भांडणातनं राज्याच्या राजकारणात एक प्रकारची एक पोकळी निर्माण होते, स्थिर नेतृत्वाचा अभाव आहे. तर ह्याच्यात भाजपची येत्या काळातली स्ट्रॅटेजी बघा, आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली 2019ची निवडणूक लढली गेली. अनेक सभांमधून माननीय उद्धव साहेब व्यासपीठावरती असताना सुद्धा माननीय अमितभाई शहा साहेब असतील किंवा मोदी साहेब असतील यांनी उल्लेख केला होता की हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत. लोकांनी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी साहेबांच्याकडे बघून मतदान दिलेलं आहे. आणि असं असताना सुद्धा तुम्ही विश्वासघातानं आम्हाला फक्त देवेंद्रजी फडणवीस यांच्या भीतीपोटी हे सगळे घाबरलेले आहेत. यांना माहीत आहे की हा माणूस एकदम स्ट्रॉंग माणूस आहे, या माणसाला भ्रष्टाचार चालत नाही, हा माणूस महाराष्ट्रातल्या लोकांच्यासाठी जनतेसाठी काम करणारा माणूस आहे आणि त्यामुळं असा माणूस आपल्याला हिताचा नाही. आणि म्हणून हे सगळे एकत्र आले, सगळे ह्या सगळ्या बैठकीला बसले आणि त्यांनी आम्हाला विरोधात बसवलं.
आता आम्हाला जर विश्वासघातानं विरोधात बसवलंय तर आमची जबाबदारी आहे की महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न त्यांना भेटणं, त्यांची बांधिलकी आमची आहे की ती सभागृहात मांडणं, त्याच्यावरती आवाज उठवणं, राज्य सरकारला त्याला न्याय देण्यास भाग पाडणं. आता आम्ही विरोधी पक्षात आहोत आणि आता आम्ही मजबूत विरोधी पक्ष म्हणून खालच्या सभागृहामध्ये आणि वरच्या सभागृहामध्ये आम्ही आमचं काम करतोय. सरकारला कुठलंही चुकीचं काम दोन्ही सभागृहामधले आमची नेते मंडळी करू देत नाही. वेगवेगळ्या विषयांवरती आपण बोललो. जाता जाता एक थोडक्यात रॅपिड फायर राऊंड मला घ्यायचा आहे, ज्याच्यात मी प्रश्न विचारतो त्याच्यातला एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. एकतर 2024 किंवा त्याच्या आधी जेव्हा केव्हा निवडणूक होईल, कुठून निवडणूक लढवायला आवडेल, बारामती का खानापूर? नाही, मला पार्टी जिथं सांगेल तिथं मी निवडून लढणार. तरी समजा चॉईस बारामतीला जास्त आवडेल. बर, आवडता पदार्थ कुठला? मुंबईचा वडापाव का नागपूरचे तर्री पोहे का तुमच्या इकडचा तांबडा पांढरा रस्सा? नाही, मी मटणच आता 2 वर्ष खात नाही, पण तांबडा पांढरा खूप आवडतो. बरं. कुठलं हवामान जास्त आवडतं, मुंबईचं, पुण्याचं का सांगलीचं? नाही, असं काय नाही, मी फिरस्ती भटका विमुक्तात असल्यामुळं एका जागेवर स्थिर नाही. पुढच्या काळात राज्याचे सत्ताधारी म्हणून या पर्यायांपैकी कुठलं समीकरण जास्त झालेलं दिसेल, आवडेल? शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस जे विद्यमान सत्तेत आहे, भाजप आणि शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी का स्वबळावर भाजप? नाही, स्वबळावरच भाजप सत्तेमध्ये येणार आहे. मागं सुद्धा फडणवीस साहेबांनी भाषणात सांगितलं की आम्ही लढलो असतो तर नक्की स्वबळावरती भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार. बरं. या नेत्यांपैकी आगामी काळामध्ये राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावू शकेल असं कोणतं नाव वाटतं? राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी, आदित्य ठाकरे, रोहित पवार की संजय राऊत? नाही, आता ह्यात काय, आता म्हणजे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वदूर असणारे, आता ग्रामीण भागामध्ये असतील, मराठवाडा, सगळीकडे असं छाप असणारी नेतृत्व आता यामध्ये दिसून येत नाहीत. आता तशी परिस्थिती आता नाही. आता मी पर्याय देणार नाही, तुम्ही फक्त उत्तरं द्या मला. राष्ट्रवादीतला सगळ्यात जास्त चांगले मैत्रीपूर्ण संबंध असलेला नेता कोण? माझी अजून कोणाची ओळखच नाही. बरं, शिवसेनेतला सगळ्यात जास्त मैत्रीपूर्ण संबंध असलेला नेता? नाही, काय संबंध येत. बरं, आता मी काही नावं घेईन, त्याच्याबद्दल तुम्हाला कमीत कमी एक शब्द आणि जास्तीत जास्त 2 वाक्यामध्ये तुम्ही त्यांच्याबद्दल जे काही वाटते ती प्रतिक्रिया द्या. देवेंद्र फडणवीस. ते गॉड गिफ्ट आहे महाराष्ट्राला मिळालेलं, गॉड गिफ्ट. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे आता काय असं जरा त्यांचं झाज भरकटलंय, त्यांना नेमकं काय कळणार. बरं. शरद पवार. काय आता ते ज्येष्ठ आहेत पण श्रेष्ठ नाहीत. बरं. बाळासाहेब थोरात. नाही, काय त्यांच्याविषयी काय. अजित पवार. ते स्पष्ट वक्ते आहेत. बरं. वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपण आत्ता चर्चा केली. आज या मुलाखतीत आपण इथेच थांबतोय. साप्ताहिक विवेकच्या याच फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला न विसरता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.